स्वागत आहे आवड निवड किचन मध्ये। आजची रेसिपी आहे कुरकुरीत नाश्ता। तर हा नाश्ता मी पोह्यापासून बनवलेला आहे। रोजच कांदा पोहे खायचा कंटाळा येतो, त्यामुळे पोह्यापासून काहीतरी वेगळा नाश्ता बनवला तर सर्वच जण आवडीने खातात। आणि हा नाश्ता बनवण्यासाठी जास्त साहित्यही लागत नाही आणि जास्त वेळही लागत नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नाश्ता बनवण्यासाठी मी सर्वात अगोदर इथे घेत आहे 2 वाटी पोहे। आता हे पोहे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। पोहे धुण्या अगोदर त्यामध्ये काही काळी कचरा आहे का पाहून घ्यावा किंवा मग चाळणीने चाळून घ्यावेत। त्यानंतर पोहे धुवून घ्यावेत। पोहे धुतल्यानंतर त्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं। त्यानंतर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे पोहे भिजायला ठेवायचे। 15 मिनिट झालेले आहेत। आता पोहे पाहूया कसे भिजलेत। तर इथे खूप मऊसूत पोहे झालेले आहेत, इथे पाहू शकता तुम्ही। आता हे पोहे मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। भिजवलेले पोहे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर हाताने चुरून घ्यायचे। तर त्यासाठीच मी इथे थोडासा मोठा बाउल घेतलेला आहे, कारण की व्यवस्थित हे चुरता येतील आणि त्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करता येईल। आता यामध्ये घालायचं आहे 1 वाटी बारीक चिरलेला कांदा आणि 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि काही मसाले घालायचे आहेत। तर मसाल्यामध्ये मी इथे घेतलेला आहे 1 चमचा कुटून घेतलेले जिरं, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, थोडीशी हळद आणि 5-6 मिरी कुटून घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये घालूया 2 ते 3 चमचे बेसन पीठ। आता यामध्ये घालायचे आहेत शिजवलेले बटाटे। तर मी इथे 2 वाटी पोह्यासाठी मध्यम आकाराचे 3 बटाटे शिजवून घेतलेले आहेत। हे बटाटे मी हाताने कुस्करून यामध्ये घालत आहे। बटाटे तुम्ही वेगळे मॅश करून सुद्धा यामध्ये घालू शकता। त्यानंतर घालायचं चवीनुसार मीठ। मीठ घातल्यानंतर हे सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने हे मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि लिंबाच्या आकारापेक्षा थोडासा मोठा गोळा हातामध्ये घ्यायचा आणि आपल्याला हवा त्या आकारामध्ये शेप द्यायचा आणि या पोह्याची आपल्याला कटलेट करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने कटलेट किंवा टिक्की सारखे गोल गोल आकार तुम्ही देऊ शकता। तर अशा पद्धतीने मी पोह्यांचे सर्व कटलेट तयार करून घेतलेले आहेत। आता हे कटलेट फ्राय करून घ्यायचे। तर त्यासाठी मी इथे गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल मी मध्यम आचेवर गरम करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर हे कटलेट तळायचे नसतील तर तुम्ही सेलो फ्राय सुद्धा करू शकता, त्याच्यानेही छान कुरकुरीत होतात। पण सेलो फ्राय करण्यासाठी थोडासा वेळ लागतो, त्यामुळे मी इथे डीप फ्राय करून घेत आहे। हे पोह्यांचे कटलेट तळताना मध्यम आचेवर सोनेरी रंगावर छान तळून घ्यावेत। तर इथे बघू शकता सोनेरी रंग आलेला आहे। आता हे कटलेट मी काढून घेत आहे। खूपच छान झालेत आणि तेवढेच कुरकुरीत झालेले आहेत। याच पद्धतीने बाकीचे सर्व कटलेट तळून घ्यायचे। अशा पद्धतीने पोह्याचे कटलेट करायचे असतील तर त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या सुद्धा घालू शकता, जसे की शिमला मिरची, गाजर किंवा पत्ताकोबी अशा भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता, तरीही हे कटलेट कुरकुरीत होतात। तर इथे माझे सर्व कटलेट तळून झालेत। त्यानंतर मी प्लेट सर्व केली। तर हे कटलेट तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत खाऊ शकता किंवा असेही खाऊ शकता। याला कुठल्याही चटणीची गरज पडत नाही, कारण हे पोह्याचे कटलेट जेवढे स्वादिष्ट आहेत तेवढेच कुरकुरीत आहेत। इथे बघू शकता तुम्ही आवाज, आणि तेवढेच मधून सॉफ्ट आहेत। तर अशा पद्धतीने हे पोह्याचे कटलेट खूपच स्वादिष्ट आणि कुरकुरीत होतात आणि तेवढीच झटपट होणारी रेसिपी आहे। तुम्ही एकदा नक्की करून खा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत आवड निवड किचन मध्ये। धन्यवाद।